मंत्री आहे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू तिसऱ्यांदा वेळ देत नाही, काय समजावं? भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, आपण बरोबर म्हणतो। भारतीय जनता पक्षाच्या सरकारामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण युनिव्हर्सिटीचा डेव्हलपमेंट झालेला आहे। आपण बघून घ्या, 10 वर्ष पहिले विद्यापीठाची स्थिती काय होती, 2014च्या नंतर आमची जेव्हा सरकार आली तेव्हाची स्थिती पाहून घ्या। आज एअर कंडिशनमध्ये ही बसवण्याची व्यवस्था माननीय देवेंद्रजींनी यांची केलेली आहे। आज कोणत्याही प्रकारची या विद्यापीठाला कमतरता नाही आहे आणि देवेंद्रजीच्याच माध्यमातून एवढ्या मोठ्या इमारतीनं भव्य दिव्य या सगळ्या गोष्टी आज सजलेल्या आहेत। पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नसेल तर आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं। आंदोलन म्हणजे आम्ही निवेदन द्यायला आला होतो, त्यावेळेसही मॅडम भेटल्या नव्हत्या। आला तर कॅमेऱ्यामध्ये त्या बघत होत्या आणि त्यांना आम्हाला भेटायचं नव्हतं। मॅडम कॉफी घेत होत्या आणि त्याच्यानंतरही ते आम्हाला भेटले नाही। त्याच्यापैकी तुमसर आणि अदर रामटेक भागातले काही स्टुडंट होते, त्या स्टुडंटचा उद्रेक झाला। 2 वर्षापासून एका विद्यार्थ्यांचा रिझल्टच लागला नव्हता विजेटचा आणि तो डिप्रेशनमध्ये गेला होता। त्याच्यापैकी असे 1-2 प्रकारचे असे काही पोरं होते जे त्यांनी ती घटना घडून आणली आणि त्या पोरांचा तो मनस्ताप होता, राग होता आणि ते त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। कुंडा वगैरे ज्या काही घटना घडल्या असतील, कुलगुरू तुम्हाला भेटत नाही, वेळ देऊनही भेटत नाही, हे किती गंभीर आहे। तुम्ही त्यांच्या पीएला तुम्हाला निवेदन द्यावं लागते, गंभीर बाब आहे ही। हे दुर्दैवी घटना आहे। आम्ही आमच्या वरिष्ठाशी या विषयावर बोलणार आहे, कारण की विद्यापीठ हे राज्यपालाच्या अधीन असते, त्यांचा महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रलशी काही संबंध नसतो आणि विद्यापीठ हे राज्यपालाच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या काय हे आहे हे मला कळलं नाही। आणि मॅडम मुद्दामून आम्हाला टाळाटाळ करणं, मुद्दामून भाजपची संस्कृती वाईट म्हणणं, आम्हाला गुंड्या प्रकारचं म्हणणं हे सरासरी दुर्दैव आहे। आणि ते अगर आम्हाला म्हणत असतील गुंडे आहे तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगत सिंगालाही लोकांना गुंडा म्हटलं होतं। पण आम्ही हिंसा करणारे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही लोकशाही पद्धतीने आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत। पण अगर आम्हाला हे भेटत नसेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवल्याला ते भेटत नसेल, ते त्यांना मीडियामध्ये आणि त्याच्यामध्ये तक्रार करायला त्यांना वेळ आहे। पण ते 20चे 20 मुद्दे दिले आम्ही, त्या 20च्या 20 मुद्द्यापैकी त्यांनी एकही विषय त्यांनी सोडवलेला नाही आहे। हे एक दुर्भाग्य घटना आहे, कारण की त्या 20